काय मग मित्रांनो, बरे आहेत ना सगळे? आज तुमच्यासाठी घेऊन आलोय डेली व्लॉगचा डे 14वा. आज तुम्हाला दाखवतो छाती फोड चेस्टचा वर्कआउट, खांदे तोड शोल्डरचा वर्कआउट. सकाळी गेलो होतो कॉलेजला. आज कधीच्या कालात नाही तर लवकर पोचलो होतो मी, पण साले माझे मित्र आले लेट. मग बघत बसलो गाडीकडे. गाडी काय भारी दिसत होती, आयला कालच धुतली होती, पण चालत चिखल आला मधीच, उडला चिखल, झाली परत खराब. नंतर गेलो लेक्चरला बसायला, तर मॅडम आली, म्हणते त्यांचं प्रेझेंटेशन नाही झालं ना, त्यांनी या आता. माझा मित्र होता, लय बोलत होता मी असं जाईन प्रेझेंटेशनला, तसा तिकडं गेला कधी, बोलला कधी, कोणाला पत्ताच नाही. मॅडम बघत बसल्या, अरे हा कोण आहे, जाम हसत होती पुरा. त्यानंतर गेलो प्रॅक्टिकल लॅबमध्ये. प्रॅक्टिकल लॅबमध्ये जाऊन मी सगळा करतो, फक्त काय तर प्रॅक्टिकलच करत नाही. जाऊ दे, होईल आपला, अजून 3 वर्ष पडली कोर्स कम्प्लीट व्हायला. ते झाला, आलो घरी. घरी येऊन आराम करून निघालो जिमला. जाऊन तिकडं केला ना मग वर्कआउट चालू. पहिला दादा म्हणतो चल पेकडेक फ्लाय घे. दादा बोललो दादा पहिलाच घ्यायचा, तर म्हणतो हा पहिला मारला का मजा येते, मस्त मसल फील होतो, घे तू. बोलो तू बोलला म्हणजे घ्यायलाच पाहिजे. घेतला. मग त्यानंतर आलो इंग्लँड बेंचकडे. आधी बोलतो दादा नाही इकडे जास्त वेळ नाही मारायचा बोलून भाईने डायरेक्ट 30चे डंबल उचलले. मला म्हणतो तू पण घे. तू बोलला म्हणजे मी घेणारच ना रे. घेतले मग 30चे डंबल. मग काय ऐकतो का आपण कोणा. त्यानंतर आलो फ्लॅट बेंचकडे. फ्लॅट बेंचला विचार होता का 30चेच 2 सेट मारायचे. नंतर मित्राने जरा पाटणात जाण्याचं झाडं चढवलं मला, मध्ये घे 40चा काय मजा आहे तुझ्यासाठी, काय 40चा डंबल घेतला. मी पण हौशीत एक रेपिटेशन मारली कंट्रोलमध्ये. त्यानंतर मित्रांनी पार्टनर दिला सपोर्ट. बोललो नको सपोर्ट बिपोर्ट आपल्याला लागत नाही, आपण डायरेक्ट दिला ठेवून डंबल. मग त्याला बोललो राहू दे आता, नंतर मारीन जास्त रिपिटेशन, आता अजून वर्कआउट बाकी आहे माझा. जास्त झाडावर चढू नका, मला पडीनी एकदाच, मग मोडल माझा खांदा. अजून कांद्याचा वर्कआउट बाकी. नंतर दादानी पण घेतला 30चा. दादा बोललो दादा काय 40चा घेणार होता तू, म्हणते नको मी 30चाच घेतो. नंतर झाला सगळा. गेलो केबल फ्लायकडे डिक्लाईन मारायला. केबल फ्लायचं कसं आहे ना, समजला तर असं समजतो ना प्रॉपर चेस्ट फील होते, नाही तर असा खांद्यावरच फील होतो सगळा लोड शोल्डरवर. मग दादा फिलिंग वरती दुनिया काय आहे, मी काहीतरी फील होतंय ना, चल मारू आपण. त्यानंतर चेस्टचा वर्कआउटच संपवला. दादा बोललो बाद झाला, जाम मारला, जाम छाती फोडून घेतली, चल आता खांदे तोडून घेऊ. ते तोडासाठी पहिले घेतला शोल्डर प्रेस मध्ये एवढा कंट्रोल रेपिटेशन कोण मारून दाखवल का मायर का. 20चा डंबल आहे, यायला नाद करतो का माझा कोण. त्यानंतर घेतला लॅटरल रेस, तेव्हा पण 10चा डंबल. हेवी तर मारतोच मी, पण कंट्रोल पण मारतो मी. मातीच वेगळी आहे माझी, मला साधं समजूच नका, मी वेगळाच प्राणी कुठला तरी, मलाच नाही समजलं अजून कोणी. चल जाऊ दे. त्यानंतर दादाला बोललो दादा उशीर झाला. तो म्हणते चल मग ड्रॉप सेट घे. बोलो ड्रॉप सेट, हा मग एका पाठोपाठ एक डंबल उचलत जा, मारत जा. ते झाला. आता बोलत चला घरी. तर नंतर दादा म्हणतो ह्याला 2च शोल्डरसाठी. नंतर तिथनं तिसरा मित्र आला, म्हणतो अरे अपराईट कॉलर मार ना. बोलो आईला आयडिया भारी दिलीस, कॉलर ताट झालीच पाहिजे आपली. मग घेतले अपराईट कॉलरसाठी. तर म्हणते असं नको मारू, मी दाखवतो तसं मार. मग त्याने दाखवला. आले हे काहीतरी नवीनच आहे, मी मारतो ते वेगळं आहे, हे पण वेगळं आहे सारखाच थोडा, पण थोडा व्हेरिएशन अजून वेगळे. मग ते मारून झाला. आणि त्यानंतर गेलो थोडीशी पोजिंग करायला. दिसतंय का तो राऊंड शोल्डर, आयला याला बोलतात खांदा तोड वर्कआउट. कसला गोल आहे बघा, असाच गोल पाहिजे. अजून होईल, थांबा थोडे दिवस दाखवतो तुम्हाला. अशी परफेक्ट फिजिक बनवतो ना, मजाच येऊन जाईल मला. माझी फिजिक चांगली झाली का मलाच मजा येईल ना, तुम्हाला कशाला मजा येईल. नंतर निघालो जिममधनं बाहेर आणि दुकानात जाऊन घेतला तो ग्लुकॉन डी. मी ऐकला होता ग्लुकॉन डी आणि क्रिएटिन मिक्स केल्यावर तो ऑब्झॉर्प्शन त्यांचा लवकर होतो. बोलो बघूया ट्राय करून. नंतर आपली गाडीमध्ये मला पण जर काहीतरी किती एकटाच क्रिएटिन पिते. बोलो चल तुला पण पाचतो. तिला पेट्रोल पाजला आणि निघालो घरी. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, मी यूट्यूब वरती पण आहे, जरा जाऊन सबस्क्राईब करा माझं चॅनल, बायोमध्ये लिंक आहे बघा, जरा फॉलोअर वाढू द्या माझे तिकडं पण. मग आजचा ब्लॉग इथंच संपवतो, जास्त मोठा झालाय. भेटूया उद्या परत एकदा नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.